संजय राऊत उपस्थित आहेत, अनिल देसाई उपस्थित आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी नुकताच पोहोचलेले आहेत आंदोलनस्थळी। उद्धव ठाकरे त्याचबरोबर संजय राऊत, अनिल देसाई हे सगळेजण आता या आंदोलनामध्ये सहभागी होतात। अनिल परब, आदित्य ठाकरे सुद्धा यासाठी उपस्थित असतील असं समजते। ही दृश्य सध्या आपण बघतोय सेना भवनाजवळची। महाविकास आघाडीकडून जे राज्यभरातल्या महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात निषेध आंदोलन केलं जात आहे, त्यासाठीच उद्धव ठाकरे हे आता सेना भवनासमोर आलेले आहेत। काळ्या रंगाची फीत लावून ते सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। संजय राऊत आधीच इथं आलेले आहेत, खासदार अनिल देसाई इथं उपस्थित आहेत, आपण बघतोय दृश्यांमध्ये। ही काळी फीत अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या हाताला बांधलेली आहे आणि राज्यभरात ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याचा निषेध म्हणून ह्या काळ्या फिती लावून, काळ्या रंगाचा मास्क तोंडाला लावून हे सगळेजण आंदोलन करत आहेत। अनिल परब देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतोय अनिल देसाई आहेत, संजय राऊत आहेत, इतरही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आहेत। मुंबईतल्या सेना भवनाजवळची ही दृश्य आपण बघतोय सध्या। आदित्य ठाकरे सुद्धा दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे या आंदोलनात सहभागी झालेत। प्रियंका चतुर्वेदी आहेत, ज्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। पुण्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केलं, रवींद्र धंगेकर वगैरे तिथे उपस्थित होते। रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत, दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय। शिवसेना भवनासमोर हे जे आंदोलन होत आहे महाविकास आघाडीचं, त्याच्यासाठी उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंसह पोहोचले। दृश्य सध्या आपण बघतोय। आदित्य ठाकरे सुद्धा आहेत तिथे। त्याचबरोबर अनिल परब, अनिल देसाई, संजय राऊत उपस्थित आहेत। काळी फीत हाताला बांधून, चेहऱ्याला काळा मास्क लावून हे सगळे महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे हे नेते आहेत सगळे मुंबईतले, जे आंदोलन करत आहेत। संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीकडून हे अशा पद्धतीचे निषेध आंदोलन केले जाते आणि सध्याची ही दृश्य मुंबईतली सेना भवनासमोरची, जिथे स्वतः उद्धव ठाकरे आता आलेले आहेत, हातात काळा झेंडा घेऊन, हाताला काळ्या रंगाची फीत बांधून, काळ्या रंगाचा मास्क चेहऱ्याला लावून या सगळ्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध ते करत आहेत। रश्मी ठाकरे सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं दृश्यामध्ये आपण पाहतोय। पाऊस सुद्धा सुरू आहे मुंबईमध्ये आणि अशाच पडत्या पावसात सध्या उद्धव ठाकरे हे सपत्नीक इथे उपस्थित आहेत आंदोलन करण्यासाठी। संपूर्ण राज्यभर महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांना जे अत्याचार करतायत त्यांना पाठीशी घालणारं सरकार, या सगळ्याचा आम्ही निषेध करतो असं म्हणणं आहे महाविकास आघाडीचं, शिवसेनेचं, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं। आणि बदलापूरची जी घटना झाली त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते संपूर्ण राज्यभरात आंदोलन करतात। सध्याची ही दृश्य शिवसेना भवनासमोरची, कारण तिथे उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत आणि हे आंदोलन ते करतात। घोषणाबाजी यावेळी केली जाते, दृश्य आपण बघतो। आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या मागे उभे असल्याचं आपण बघतोय। तर दुसरीकडे भाजपचं आंदोलन सुरू आहे। चित्रबाग इथं दुसरीकडे आपण पाहतोय आंदोलनासाठी बसलेल्या महाविकास आघाडीने जी भूमिका घेतली आंदोलन करण्याची, त्याला आम्ही उत्तर सुद्धा आंदोलनामध्येच देणार असं भाजपचं म्हणणं आहे आणि त्यामुळे भाजप सुद्धा काही ठिकाणी आंदोलन करते राज्यभरात। चित्रबाग सध्या आपण दृश्यामध्ये पाहतोय। तो की सध्या सेना भवनासमोर जिथे ही दृश्य आपण सध्या बघतोय, महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे इथं उपस्थित आहेत, पण पाऊस पडत असूनही त्यांनी छत्री घेणं मात्र टाळलंय। त्यांच्या समर्थकांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना काही वेळापूर्वी त्या संदर्भात विचारणा सुद्धा केली, मात्र त्यांनी ती छत्री नाकारली। आदित्य ठाकरे सुद्धा या भर पावसात तिथे उभे असल्याचं आपण पाहतोय। रश्मी ठाकरे उपस्थित आहेत।
हाताला काळ्या रंगाची फीत बांधून, चेहऱ्याला काळ्या रंगाचा मास्क लावून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे असे सगळेच जण भर पावसात छत्रीविना इथं उभे असल्याचं आपण पाहतोय। आणि महाविकास आघाडीचं हे जे आंदोलन सुरू आहे महिला अत्याचाराच्या घटनांविरोधातलं, त्यासाठी ते सहभागी झालेत आपण बघतोय। खासदार संजय राऊत आहेत, Thank you.